मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा नुकतीच अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या जाचक अटी व शर्ती शासनाने शिथिल केल्या असून यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाहुयात शासनाने कोणकोणत्या अटी शिथिल केल्या आहेत आणि या योजनेचा लाभ महिला कुठे घेऊ शकतात. आपल्या विभागामार्फत शासनाने 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये काही अटी हे कमी केलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या अटी मी आज तुम्हाला सांगते. त्यातली महत्त्वाची पहिली अट अशी आहे की त्या योजनेची जी मुदत होती ती 15 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती. ती मुदत वाढवून आता शासनाने 31 ऑगस्ट ही मुदत वाढवून दिलेली आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला या योजनेसाठी फॉर्म भरता येतं. त्यानंतर याची दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की 21 ते 60 वयोगट यापूर्वी होतं, परंतु आता ही अट बदलून 21 ते 65 वयोगट वाढवण्यात आलं आहे. त्याच्यानंतर त्याची तिसरी महत्त्वाची अट होती की उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला जर एखाद्या महिलेकडे नसेल तर त्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी जर पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी ती महिलासुद्धा फॉर्म भरू शकते आणि ती पात्र होऊ शकते. त्यानंतरची चौथी महत्त्वाची अट होती की अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट. तर डोमिसाईल सर्टिफिकेट जर एखाद्या महिलेकडे नसेल तर त्या ऐवजी त्या महिलेचं जन्माचा दाखला, तिचा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जर असेल त्या महिलेकडे तरी सुद्धा ती महिला पात्र होऊ शकते. त्यानंतरची महत्त्वाची अट अशी होती की 5 एकर ही जमिनीची अट होती. त्या अटीमध्ये पण शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानंतर यापूर्वी फक्त विवाहित एका कुटुंबातील एका महिलेला लाभ दिला जाणार होता, परंतु आता एका कुटुंबातील एक विवाहित महिला तसेच एक अविवाहित मुलगी त्या कुटुंबातील तिला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अँड्रॉइड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून आपण नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून त्या ॲपवरून स्वतः लाभार्थी फॉर्म भरू शकतात. त्याऐवजी जर एखाद्या महिलेला स्वतः फॉर्म भरता येत नसेल तर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन डेटा ऑपरेटर करणं, अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका असेल, मुख्य सेविका असेल, नागरी भागासाठी वॉर्ड मेंबर करणं असेल, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ती महिला फॉर्म भरू शकते. त्याप्रमाणे माझी सर्व महिला मैत्रिणींना आवाहन आहे की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा. सामान्य महिलांकडून होत असलेल्या मागणीमुळे अनेक जाचक अटी रद्द करण्यात आल्या असून यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांनी सांगितलं. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.